हॅलो गाईज, वेलकम टू SK Sir's मॅथ्स अकॅडमी. फुरियर सिरीजमध्ये पाठीमागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की आपण चार वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरवल्सवर आपण फुरियर सिरीज चेक करणार आहोत. मग त्याच्यापैकी आपल्याला कल्पना आहे, पहिला जो टाईप होता तो होता, म्हणजे पहिला इंटरवल होता तो होता 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2l. करेक्ट. आपण लेस दॅन म्हणतो, कधी कधी लेस दॅन ऑर इक्वल टू असंही असतं. त्याच्यानंतर सेकंड होता 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2π. त्याच्यानंतर थर्ड होता -π इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू π. राईट. आणि लास्ट होता -l इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू l. राईट. आता फर्स्ट टाईपचं एक्झाम्पल आपण इथं घेणार आहोत. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला फर्स्ट टाईपचे फॉर्म्युले परत एकदा रिवाईज करून देणार आहे. लास्ट लेक्चरला आपण यांच्या सगळ्यांचे फॉर्म्युले बघितलेले आहेत. आता बघा, इथे पहिल्यांदा फर्स्ट टाईप जो आहे तुमचा, त्या फर्स्ट टाईपचे फॉर्म्युले इथे लिहिलेत. आता जरी मी म्हणत असलो की फर्स्ट टाईपचे फॉर्म्युले, तरी लक्षात घ्या, एकदा बेसिक आयडिया क्लिअर झाली की आपण त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. आता इथे f(x) हे जे फंक्शन आहे a0/2 प्लस समेशन, इथे आहे an cos आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे n πx/l. लक्षात ठेवा, जेव्हा इथे एलचं मेन्शन असेल तेव्हा इथे डिनॉमिनेटरला एल आलाच पाहिजे. इथे सुद्धा ती प्रिकॉशन घ्यायची. an ला मल्टिप्लाय करतो कॉसने आणि bn ला मल्टिप्लाय करतो साईनने. आणि ह्या ठिकाणी a0, an आणि bn ह्या तीन लोकांना आपण फुरियर कोएफिशिएंट असं म्हणत असतो. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला आहे a0 इज इक्वल टू 1/l इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2l. राईट. फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं, लिमिट्स आहेत 0 to 2l. कुठून आणले लिमिट्स? इथे तुमच्या इंटरव्हलवरनं ते लिमिट्स घेतलेले आहेत. इथे 1/l आणि इकडे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2l. फंक्शन f(x) घेतलं, त्याला मल्टिप्लाय कॉसने केलेलं आहे. का? कारण an ला इथे मल्टिप्लिकेशनमध्ये कॉस आहे म्हणून. इथे bn ला पण सुद्धा इथे काय करायचं, bn ला मल्टिप्लाय साईन आहे म्हणून इथे फंक्शन आपण इंटिग्रेशन करताना आपण फंक्शनला साईनने मल्टिप्लाय करतो. ओके, सिंपल फॉर्म्युले. आता लक्षात ठेवा, इथे आपण एल घेतो म्हणजे काय, इथे जी काही व्हॅल्यू असेल त्याच्याबरोबर हाफ करतो आपण. म्हणजे 2l हा जर पिरियड असेल त्या फंक्शनचा, तर आपण काय करतो, त्याच्या हाफ करतो. 2lचा हाफ काय येतो, फक्त l येतो. आता इथे पहिलं एक्झाम्पल मी घेतलंय आणि हे एक्झाम्पल आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ऑब्टेन फुरियर सिरीज एक्सपेन्शन फॉर f(x) इज इक्वल टू 4 - x² आणि इंटरवल दिलेला आहे 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे की ह्या फॉर्मॅटमध्ये हे एक्झाम्पल बसतंय. इथं 0 आहे x आणि लेस दॅन इथं 2l, म्हणजेच काहीतरी कॉन्स्टंट आहे. चलो यहाँ से स्टार्ट करते हैं हम इसका सोल्यूशन. पहिल्यांदा बघून घ्या की इथे जो इंटरवल दिलेला आहे, इंटरवल इज 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2. राईट. आणि ह्या इंटरवलची आपल्याला कंपॅरिझन करायची आहे. कशाबरोबर कंपॅरिंग करणार आहोत? कंपॅरिंग विथ हा तुमचा इंटरवल आहे 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2l. बरोबर. इथे लेस दॅन ऑर इक्वल टू असू द्यात, काय फरक पडत नाही. मग आपण काय लक्षात त्याच्यातनं घेणार आहोत, तर आपल्याला इथे व्हॅल्यू ट्रेस करायची आहे. कोणाची? तर एलची. मग इथे आपण लिहिणार, याच्यावरनं आपल्याला काय कळालं, 2l इज इक्वल टू 2, म्हणजेच l इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, 2/2, म्हणजे l इज इक्वल टू 1 मिळालेलं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की l इज इक्वल टू 1 मिळालेलं आहे. आता फार काय वेगळं करायचं का मित्रांनो? अजिबात नाही. इथे तुमच्याकडे ही जी काही फॉर्म्युलांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात. स्टेप 1 मध्ये काय फाइंड आउट करतो, टू फाइंड a0. मग a0चा फॉर्म्युला लिहिणार आहोत आपण. a0 इज इक्वल टू 1/l इंटिग्रेशन 0 to 2l f(x) dx. हा तुमचा पहिला ओरिजिनल जनरल फॉर्म्युला आहे. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू जर पुट केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे बघा. इथे मी एलच्या ऐवजी 1 ठेवलाय. लिमिट्स बघून घ्या. लिमिट्स काय, 0 to 2 लिहिलं मी. फंक्शन जे आहे ते लिहिलं. फंक्शन आहे 4 - x² dx. आता हे फक्त इव्हॅल्युएट करायचं आहे. जर आपण हे इव्हॅल्युएट करायला गेलो तर आपल्याला मिळेल, याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. 4 आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 4चं जर इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू x, तर आपण 4 बाहेर लिहितो. इंटिग्रेशन ऑफ dx सगळ्यांना माहिती आहे. 4 इंटिग्रेशन काय येतं, dxचं x येतं. ओके, म्हणजे इथं मी लिहिलं 4x मायनस, आणि आपल्याला अजून एक रूल माहिती आहे, x⁻n याचं इंटिग्रेशन येतं x⁻n+1/n+1. बरोबर. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरायचे. मग इथे मायनस लिहिलं, x² आहे म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानुसार वर क्यूब होईल आणि डिनॉमिनेटरला 3 लिहावं लागेल. लिमिट्स आहेत 0 to 2. आता हे आपण सॉल्व्ह करणार आहोत. कसं सॉल्व्ह करायचं बघा. याच्यामध्ये पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करा, नंतर लोअर लिमिट सबट्रॅक्शन घ्यायची. मग आता जर हे सॉल्व्ह केलं तर आपण, तर पहिल्यांदा 2 ठेवायला सांगितलं आहे मी. म्हणजेच तुम्ही पहिल्यांदा 4 आणि x ऐवजी ठेवणार 2 मायनस, इथे 2चा क्यूब करणार आहात 3 मायनस आता ठेवणार आहोत 0 ठेवलं की माहिती आहे आपल्याला सगळं 0च होऊन जातं. बरोबर. त्याच्यामुळं आपण फायनली जेव्हा आन्सर कॅल्क्युलेट करू ना, तेव्हा काय येणार आहे बघा, 4 2 जा 8 मायनस 2चा क्यूब जो आहे तो असतो 8/3. फायनल जी व्हॅल्यू आहे 8 3 जा 24
आणि त्याच्यातनं 8 सबट्रॅक्ट करायचे आहेत, म्हणजे फायनली आन्सर आलेला आहे 16/3. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ A0. म्हणून मी इकडे लिहितो A0 इज इक्वल टू 16/3. ओके, तर पहिली व्हॅल्यू तुम्हाला अशा पद्धतीने मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू एकदा मिळाली की आपलं सेकंड स्टेप जे आहे ती आपण करणार स्टेप 2. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टू फाइंड AN. बरोबर, इथे बघून घ्या A0 कॅल्क्युलेट केला, आता आपल्याला AN कॅल्क्युलेट करायचं आहे. मग AN साठीचा जो फॉर्म्युला आहे तो काय ते आपण बघूया. AN चा फॉर्म्युला आहे 1/L इंटिग्रेशन 0 to 2L f of x cos n pi x upon L dx. आता इथे प्रत्यक्ष व्हॅल्यू ठेवूयात. एलच्या ऐवजी ठेवायचं आहे 1, म्हणजे 1/1 म्हणजे ओके. 0 to 2Lच्या ऐवजी काय लिहायचं, लिमिट्स आहे 0 to 2 आणि फंक्शन तुमचं आहे 4 - x². आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे मित्रांनो कॉसने. सो कॉस इथे एलच्या ऐवजी 1 ठेवायचा, लक्षात घ्या. म्हणजे इथे येणार n pi x dx. अशा मग हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला बर्नॉलीज रूल माहिती पाहिजे. इथे लिहून ठेवतो मी बर्नॉलीज रूल. यू फी आपण पहिल्यांदा यू ॲज इट इज लिहितो, मग फीचं इंटिग्रेशन घेतो, मग प्लस मायनस साईन असतं माहिती आहे सगळ्यांना. मायनस याची फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, नंतर याचं परत एकदा इंटिग्रेशन, प्लस याची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, मग याचा थर्ड टाइम इंटिग्रेशन, मायनस अँड सो ऑन. मग ह्याच रूलनुसार हा एवढा जो पार्ट आहे तुमचा, एवढा जो पार्ट आहे, एवढा पार्ट याला यू बोला आणि एवढा कॉसचा जो पार्ट आहे त्याला फी म्हणूयात. आता आपण हे थोडं व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. मी लिहितो इकडे AN इज इक्वल टू, जर आपण नीट पाहिलं तर पहिल्यांदा आहे 4 - x². ॲज इट इज फंक्शन ठेवलं, बरोबर. काय केलं, 4 - x² जे आहे ॲज इट इज फंक्शन ठेवलं. आता फीचं घ्यायला लागेल इंटिग्रेशन. मी हे रूल ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेत, परत एकदा रिवाईज करतो. काय रूल आहे, इंटिग्रेशन ऑफ साइन x. तर याचा आन्सर आपण लिहितो -cos n pi x. बरोबर, आता तिथे पाय आहे म्हणून आता n आणि पाय दोन्ही कॉन्स्टंट आहेत, म्हणून आपल्याला इथे डिवाइड करावं लागेल n पायने. आता दुसरा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे cos n pi x dx. मग हे सुद्धा काय करायला लागेल, कॉसचं इंटिग्रेशन येतं साइन n pi x आणि डिवाइड करावं लागेल n पाय. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. मग आता इथे आपण काय लिहिणार आहोत, तर हे पहिल्यांदा इंटिग्रेशन लिहिणार मी. तर कॉसचं इंटिग्रेशन जे आहे ते असतं साइन n pi x अपॉन n पाय. त्याच्यानंतर आपण घेतो साइन, तुमचं प्लस झाले, आता तुमचं मायनस, अल्टरनेटिव्ह बाय युजिंग बर्नॉलीज रूल. बरं समजतंय ना, हो. मायनस आता इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, ह्या तुमच्या ज्या फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. 4 तर कॉन्स्टंट आहे, ओके. सो 0 येईल आणि इथे मायनस साइन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह x² येते 2x. आणि मग आपल्याला आता इथे मल्टिप्लाय करायचं आहे. कशाने मल्टिप्लाय करणार, तर हे जे फंक्शन आलं त्याच्या इंटिग्रेशनने. मग साइनचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, साइनचं इंटिग्रेशन असतं cos n pi x अपॉन, लक्षात ठेवा n पाय ऑलरेडी आहे तुमच्याकडे आणि परत ह्या n पायला सुद्धा डिवाइड करावं लागेल, म्हणजे डिनॉमिनेटरला काय येणार आहे n² pi². तर हे तुमचं सेकंड इंटिग्रेशन मिळालंय. त्याच्यानंतर परत एकदा प्लस वापरायला लागेल आणि ह्या -2x ची डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, जी असते -2, बरोबर. -2 x ची डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे -2 आणि नंतर आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे जे काही शोधलंय त्याच्या इंटिग्रेशनने. सो मायनस साइन ॲज इट इज लिहिलं मी आणि मग cos nx ची डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे, कॉसची डेरिव्हेटिव्ह असते साइन n pi x. पण डिनॉमिनेटरला ऑलरेडी स्क्वेअर होते, आता अजून एक ॲड झाला म्हणजे n³ pi³. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मिळालेलं आहे एक्सप्रेशन. हे काय एकदा मिळालं की मग आता आपल्याला फक्त आता त्याच्यामध्ये लिमिट्स पुट करायचे आहेत. हे जरी लिहिलं असलं तरी याच्यात काय मिसिंग आहे, इंटिग्रेशन घेतलं हे खरं आहे, पण इंटिग्रेशन घेतलंय पण लिमिट्स आहेत की नाही त्याच्यात. म्हणून आपण काय करणार आहोत, इथे असं एक मोठा ब्रॅकेट टाकायचं आहे आणि त्या ब्रॅकेट्सला लिमिट जायचे 0 to pi. ओके, हे आहे 0 to pi. इथे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण लिहिणार AN इज इक्वल टू, पहिल्यांदा व्हॅल्यू पुट करूयात अप्पर लिमिट जे आहे, सॉरी मी इथे पाय लिहिलं आहे, ॲक्च्युली काय आहे तुमच्याकडे इथे आहे 2 जो दिलेला आहे अप्पर लिमिट. सो AN. सो पहिला जर आपण ब्रॅकेट पाहिला थोडंसं आपण जरा लॉजिक वापरूयात. इथे पाहिलं 4 - x² आहे, एक्सच्या ऐवजी पोरांनो जर मी एक्सच्या ऐवजी काय ठेवला 2 ठेवला तर काय होणार 2चा स्क्वेअर म्हणजे 4 - 4 म्हणजे 0. म्हणजे त्याचा अर्थ ही पहिली पूर्ण टर्म काय होणार आहे 0 होणार आहे. मग ती इथे लिहितो मी. त्याच्यानंतर मायनस, मग 2 लिहिला. आता इथे बघून घ्या मायनस आणि मायनस काय होणार प्लस, म्हणून मी इथे साइन प्लस लिहितो प्लस. त्याच्यानंतर इथे आहे 2 आणि एक्सच्या ऐवजी ठेवायचं आहे मला 2च, म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये 2 ठेवला आणि पुढे माझ्याकडे जे काय आहे लक्षात घ्या हे मायनस साइन इकडे दिल्यामुळे प्लस होऊन गेले. सो त्याचा इश्यू काही करू नका. सो cos n pi आणि एक्सच्या ऐवजी ठेवायचे 2, बरोबर.
आणि मग डिनॉमिनेटरला आहे तुमच्याकडे n स्क्वेअर पाय स्क्वेअर. ही टर्म समजली आहे तुम्हाला. आता त्याच्याही पुढे गेलात की लक्षात ठेवायचं साईनच्या रिलेटेड कुठलीही टर्म असू द्यात ती नेहमी झिरोच होऊन जाते आणि म्हणून ह्या सगळ्या एवढ्या टर्मच्या ऐवजी आपण ठेवणार आहोत झिरो. कधी झिरो ठेवणार? जेव्हा आपल्याकडे काय मिळणार आहे, जेव्हा आपण अपर लिमिट पुट करणार. ठीक आहे, म्हणजे हा पुढचा पार्ट सुद्धा काय झाला, इथे सुद्धा बघा मायनस आणि मायनस प्लस होणार, प्लस पण तो पुढचा पार्ट सगळा झिरो होतो. हा झाला तुमचा अपर लिमिट ठेवल्यानंतरचा भाग. आता लोअर लिमिट ठेवायचं आहे. लोअर लिमिट ठेवायला सोपं आहे. साइन झिरो होणार आहे म्हणजे ही पूर्ण टर्म काय होणार, झिरो होणार. बरोबर, साइन मी शिकवले, काय शिकवले, साइन 2 पाय n याचा आन्सर काय असतं, झिरो. साइन 2n याचा सुद्धा आन्सर, सॉरी साइन पाय n याचा सुद्धा आन्सर झिरो असतं. कॉस 2n पाय म्हणजेच 2 पाय n याचा आन्सर झिरो असतं. बट कॉस n पाय याचा आन्सर मात्र सांगता येत नाही. ते डिपेंड करतं तुमची n ची व्हॅल्यू काय. n जर इवन असेल तर पॉझिटिव्ह येतं, ऑड असेल तर निगेटिव्ह येतं असं. म्हणून आपण कॉस n पायच्या ऐवजी तीच स्वतःच व्हॅल्यू ठेवतो ह्या सगळ्या फुरियर सिरीजमध्ये. आपण कुठेही त्याची अशी स्पेसिफिक व्हॅल्यू लिहित नाही, तर तेच लिहितो स्वतः. तुम्हाला कळलं, साइन दिसला की दिसला लगेच तुम्ही त्याची व्हॅल्यू झिरो ठेवणार आहात असं क्लिअर डोक्यात राहू देत तुमच्या. म्हणजे आता मग तुम्ही पाहिलं इथे समजा झिरो ठेवला, इथे झिरो होऊन जाणार. इथे बघा इथे -2x आहे, काय आहे -2x आहे, म्हणजे इथे झिरो ठेवला तर ही सगळी टर्म काय होणार आहे, झिरो होणार. म्हणजेच मिळणार तुम्हाला +0. त्याच्यानंतर पुढे बघा परत सांगितलं की साइन दिसला की झिरो ठेवायचं, म्हणजे पुढे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे झिरो. तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही करताय. आता इथे लक्षात घ्या तुमच्याकडे एकच टर्म शिल्लक राहिली, ही टर्म आहे ती 4. बघा इथे 4 झालं कॉस आणि इथे 2 हा अँगल आहे, लक्षात घ्या हा एवढा तुमचा अँगलचा पार्ट आहे जो कॉसमध्ये. आणि मग थोडं नीट लिहूयात त्याला, 2n पाय. सो 4 cos 2n पाय अपॉन n स्क्वेअर इंटू पाय स्क्वेअर. तर ही जी काय व्हॅल्यू आहे ही तुमची व्हॅल्यू कोणाची मिळाली आहे तुम्हाला, ही व्हॅल्यू मिळालेली आहे an ची. आता इथे पहिल्यांदा a0 शोधला, मग तुमचा an कॅल्क्युलेट करून झाला. नाव इट्स टाइम टू कॅल्क्युलेट bn. मग मगाशी फॉर्म्युले लिहिले होते मी, ते फॉर्म्युले परत एकदा बघायचे. तर फॉर्म्युले काय बघा, 1/L इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2L f(x) आणि इकडे साइन आहे तुमच्याकडे. बरोबर, साइन इथे लिहायला लागतं आपल्याला. शिकवले की bn असेल तर साइन लिहायचं, an असेल तर कॉस लिहायचं. साइन n पाय x अपॉन L dx हा तुमचा ओरिजिनल फॉर्म्युला आहे मित्रांनो. आणि हा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय करून लिहायचा आहे आपल्याला. या सगळ्या व्हॅल्यूची गरज पडतेच प्रत्येक वेळी. ठीक आहे, मग तुम्ही जर बघितलं ना तर L ची व्हॅल्यू 1 ठेवली म्हणजे डायरेक्ट इथे 1/1 आलं, काय लिहायची गरज नाही. मिस्टर इंडिया व हर जगह रहता है. आणि इथे लिमिट 0 to 2L म्हणजे लिमिट्स काय दिले, 0 to 2 दिले. फंक्शन जे आहे ते आहे तुमचं 4 - x स्क्वेअर आणि त्याच्यानंतर तुमचं साइन. लक्षात घ्या मित्रांनो L ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून तुम्ही देणार आहात साइन n पाय x आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय. हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल ना तर आपण ते कसं सॉल्व्ह करणार बघा. इथे परत एकदा आपल्याला बर्नॉलीचा बर्नर पेटवायला लागेल, बर्नॉलीचा रूल वापरायला लागेल. हा यू आहे तुमचा, एवढा पार्ट जो आहे ते यू आहे आणि एवढा पार्ट जो आहे तो फी आहे. पहिलं फंक्शन पॉलिनॉमियल आहे म्हणजे आपण बर्नॉलीज रूल यूज करू शकतो. मग आपण बर्नॉलीज रूलने जाऊयात. पहिल्यांदा माहिती आहे की फंक्शन ॲज इट इज लिहायचं असते. फंक्शन लिहायचं आहे म्हणजे आता यू लिहायचं आहे म्हणजेच हे पहिलं फंक्शन लिहायचं आहे जे फंक्शन आहे 4 - x स्क्वेअर. त्याच्यानंतर तुमचं पुढचं जे फंक्शन आहे ना मित्रांनो, ह्या फंक्शनची इंटिग्रेशन लिहायचं असतं. तर आता आपल्याला माहिती आहे तुमच्याकडे जे काही साइन आहे तर साइनचं इंटिग्रेशन हे मायनस कॉस येतं, मायनस कॉस n पाय x येतं. पण इथे n पाय हा कॉन्स्टंट आहे म्हणून त्याने त्याला डिवाइड करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने एक्सप्रेशन मिळेल. पुढचं एक्सप्रेशन लिहायचं असेल तर इथे प्लस वापरून झालं, आता मायनस वापरणार आपण. आणि तुमच्याकडे हे जे काही फंक्शन आहे त्याची फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहायला लागेल. 4 - x 4 ची डेरिव्हेटिव्ह तर ऑब्व्हियसली 0 होऊन जाणार, मायनस आहे आणि x स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येते 2x. बरोबर, आता पुढेची टर्म जी आहे ती टर्म म्हणजेच काय की हा एवढा पार्ट आहे याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा. मग याचं इंटिग्रेशन म्हणजे काय करायचं आहे तर ही मायनस साइन ॲज इट इज लिहायचं, इकडे लिहिलं मी. आणि कॉसची जी काही इंटिग्रेशन आहे ते काय येते तर ती येते साइन n पाय x. आणि इथं माहिती आहे n पाय हा कॉन्स्टंट आहे म्हणून त्याने डिवाइड करायला लागेल आपल्याला. पण इथे ऑलरेडी सुद्धा एक आहे, सो n स्क्वेअर पाय स्क्वेअर असं आलं. शेवटला तुमच्याकडे अजून एकदा ती प्रोसेस करायची आहे तुम्हाला. मग इथे मायनस होतं म्हणजे इथं प्लस येणार, अल्टरनेट इकडे प्लस मायनस प्लस. आणि हे जे काही तुमच्याकडे आहे याची तुम्हाला परत एकदा काय घ्यावी लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आणि ती येणार आहे -2. -2 आल्याच्या नंतर परत एकदा इथे जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनचं घ्यावं लागेल इंटिग्रेशन. आता फारशी अडचण नाही, आपल्याला कळतं इथे n स्क्वेअर पाय स्क्वेअर आहे म्हणजे अजून एकदा केल्यानंतर n³ पाय क्यूब येणार. हे असं कॉमन सेन्स आहे. n पाय आहे, n स्क्वेअर पाय स्क्वेअर आहे आणि n³ पाय क्यूब हे असं इन्क्रीजिंग ऑर्डरने वाढत राहतं. मग आता इथे तुमच्याकडे साइन आहे ते लक्षात घ्या, मायनस साइन आहे की नाही तुमच्याकडे. सो मायनस साइन लिहून ठेवलं मी. पण आता साइनची परत त्याच्यात इंटिग्रेशन काय तर साइनचं तर मायनस कॉस येतं. बरोबर, मायनस कॉस येतं. मग मायनस मायनस काय होणार प्लस. म्हणून लिहिताना मात्र मी काय करणार, लिहिताना मी डायरेक्ट प्लसच लिहून टाकतो आणि मग माझ्याकडे येणार आहे कॉस n पाय x
अशा पद्धतीने माझं एक्सप्रेशन आलं. आता मी इतकं छान आणि सुटसुटीत लिहिलंय कलर कॉम्बिनेशनचा यूज करून, जेणेकरून आपल्याला बेटर आयडिया यावी म्हणून. मग आता हे पुढे सॉल्व्ह करूयात आपण. हे लक्षात घ्या की इथे तुमच्याकडे हे सगळं जे आहे हे सगळं आपण इंटिग्रेट करतोय, म्हणजे त्याला लिमिट्स देणं गरजेचं आहे. लिमिट्स आहेत तुमचे 0 to 2. मग पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करूयात आपण. अप्पर लिमिट पुट करायचं म्हणजे जिथे जिथे एक्स दिसतो त्या त्या ठिकाणी 2 ठेवायचं आहे. आता मागाशी तुम्हाला एक्सप्लेन केलंच होतं मी, त्याप्रमाणे परत एकदा सांगतो. एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली तर 2चा स्क्वेअर होईल आणि 4 - 4 काय होणार आहे, ही व्हॅल्यू तुमची 0 होऊन जाणार आहे मित्रांनो. म्हणजे इथं तुम्ही पूर्ण एवढा पार्ट आहे 0 लिहिणार. इथे काय होणार आहे, इथे बघा मायनस आणि मायनस प्लस होणार 2 आणि एक्सच्या ऐवजी परत ठेवायचं आहे तुमचं अपर लिमिट विच इज 2. त्याच्यानंतर आता तुम्ही इथं काहीही केलं तर लक्षात घ्या अडचण अशी आहे की इथे तुम्ही जे काही ठेवणार आहात त्याच्यामुळे ते पूर्ण एवढा तुमचा जो काय पार्ट आहे हा 0 होऊन जाईल. मग मी काही लिहित नाही, डायरेक्ट इथं 0 लिहून टाकतो, कारण साइन ऑफ समथिंग इज ऑलवेज 0. आपल्याला माहिती आहे साईनच्या बाबतीत फॉर्म्युला लिहिलेत मी मगाशी. त्याच्यानंतर बघा इथे प्लस मायनस, सो तुमच्याकडे आन्सर येणार आहे इथं -2 येईल, बरोबर, -2. आणि मग तुम्हाला इथे लिहायचे कॉसची व्हॅल्यू त्याच्यात ठेवायची आहे. तर लक्षात घ्या कॉस इथे एक्सच्या ऐवजी मी 2 ठेवला, म्हणजेच काय आलं मला 2n पाय, बरोबर ना. इथे एक्सच्या ऐवजी 2 ठेवला, 2 अगोदर लिहिला, काही फरक पडत नाही त्याने. आणि इकडे आहे n³ इथे हे जोडून असं n³ π³. हे सगळं जे आहे पोरांनो, हे सगळं काय आहे अप्पर लिमिट पुट केल्यानंतर मिळालेल्या व्हॅल्यूज मायनस. आता तुम्हाला काय करायचं आहे तर लोअर लिमिट पुट करायचं आहे. लोअर लिमिट पुट करायला गेलात ना तर लक्षात घ्या इथं पहिल्यांदा काहीतरी होणार आहे. काय होणार आहे ते बघूयात आपण. इथं तुम्ही लिहिणार 4 मायनस एक्सच्या ऐवजी 0 ठेवलं पोरांनो, 0 ठेवलंय तुम्ही इथे. आता इथं तुमच्याकडे काय येणार आहे बघा, मायनस कॉस, आणि इथे एक्सच्या ऐवजी 0 ठेवल्यामुळे हा पूर्ण पार्ट 0 होऊन जाईल, n पाय असं येणार आहे तुमच्याकडं. हे झालं. इथं मात्र तुम्ही काय करायची गरज नाही, कारण इथे तुम्ही 0 ठेवला की पूर्ण टर्म काय होणार आहे तुमची 0 होऊन जाईल. इथे मात्र तुमचं काय होणार आहे प्लस मायनस आहे म्हणजे -2 होणार, आणि इथे तुम्ही व्हॅल्यू ठेवू शकता. आणि एक्सची व्हॅल्यू इथे 0 ठेवली की पूर्ण तुमचा कॉस 0 होऊन जाईल, आणि खाली डिनॉमिनेटरला जे आहे ते आहे n³ π³. अशा पद्धतीने तुम्हाला हे एवढा पार्ट अप्पर लिमिट ठेवल्यानंतर एवढा पार्ट लोअर लिमिट ठेवल्यानंतर मिळून जातो. आता इथे प्रत्यक्ष काय कॅल्क्युलेशन होतं ते आपण आता बघणार आहोत. आता फार लोड घ्यायचं नाही, हे एवढे 0 झालं, हे 0 झालं, एवढे शिल्लक राहिले पोरांनो फक्त. सो -2 आणि cos 2n पाय मगाशी लिहून दिला होता, त्याचा आन्सर काय येतं नेहमी 1 येतं, म्हणजेच याचा अर्थ -2 अपॉन याचा आन्सर 1 आले. मग मी इथं फक्त डिनॉमिनेटरला ज्या टर्म्स आहेत त्या लिहिणार. सो लिहिणार मी n³ π³. आता हे पहिलं एवढं संपलं तुमचं. आता इथे मायनस साइन एक आहे हे विसरू नका. इथे तुम्हाला सॉल्व्ह करायचं, इथं पण सॉल्व्ह करायचं. सो कॅल्क्युलेशन आहे तिथे आपल्याकडे. सो ब्रॅकेटमध्ये मी काय करतो, एक स्टेप वाढवतो, इथे 4 बघा 4 लिहितो, आणि तुम्हाला माहिती आहे इथे मायनस साइन ऑलरेडी होतो, cos 0 हा 1 असतो, सो -1 आलं, आणि न्यूमरेटरला n पाय तुमच्याकडे आलेला आहे. त्याच्यानंतर -2 इथे सुद्धा cos 0ची व्हॅल्यू 1 येते, माहिती आहे आपल्याला. सो ती 1 येते, ती 1 लिहिली इकडे मी, आणि n³ π³ डिनॉमिनेटरला लिहावं लागेल. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह कराल ना तेव्हा तुम्हाला त्याचं व्यवस्थित आन्सर येऊन जाईल. फक्त तुम्ही त्यांनी सिस्टमॅटिकली मांडलं पाहिजे. आता ह्या मायनस साईनचा यूज करून घेतो, मायनसने इकडे मल्टिप्लाय केलं तर ही टर्म पण पॉझिटिव्ह होऊन जाईल, ही टर्म पण पॉझिटिव्ह होऊन जाईल. आणि मग पुढे काय येते बघूयात आपण. हे नीट जर आपण मांडलं तर हे असं येणार आहे बघा, -2 अपॉन n³ π³. इथे काय होणार, मायनस मायनस प्लस होणार 4 अपॉन n पाय, आणि इथे पण मायनस मायनस प्लस होणार प्लस 2 अपॉन n³ π³. आणि मग तुमचं जर लक्ष असेल ना, लक्ष आहे का, जर तुमचं लक्ष असेल तर लक्षात आलं इथं जी टर्म आहे तीच इथं मायनस इथं प्लस, क्या होगा, कॅन्सल होगा ना. आणि म्हणून मग तुमचं फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर मी इथं लिहितो बघा, थोडीशी जागा कमी, इथे लिहितो मी 4 अपॉन n पाय. हे तुमचं फायनल आन्सर आहे. कशाचं आन्सर आहे असं विचारलं तर तुम्ही मला लगेच सांगणार आहात हे आन्सर कशाचं आहे, bnचं आहे. म्हणजे तुमच्याकडे जो bn आहे, bn मिळाला आहे 4 अपॉन n पाय, ही bnची व्हॅल्यू. मग फक्त नोटीस करून घ्या तुम्ही की तुम्ही पहिल्यांदा a0 शोधला, जो आला a0 = 16/3 आला. त्याच्यानंतर तुम्ही इथे an शोधला, जो आला 4 cos 2n पाय अपॉन n² π², आणि bn आला 4 अपॉन n पाय. ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत मित्रांनो, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण एकत्र करणार. तुम्ही आता ऍक्च्युअल किती स्टेप्स केल्यात, इथे ही स्टेप 3 आहे. आणि स्टेप 3 लिहायचं राहून गेलं, टू फाइंड bn असं म्हणायला हवं. ओके, मग आता आपण स्टेप 4 करणार, स्टेप 4. आणि स्टेप 4 मध्ये आपण लिहिणार फुरियर एक्सपान्शन. आता फुरियर एक्सपान्शन काय आहे त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आपला पाठ आहे, आपण लिहितो f(x) = a0/2 प्लस समेशन ऑफ, बघा काय करायचंय, समेशन ऑफ a0 cos n पाय x अपॉन l प्लस bn इंटू साइन n पाय x अपॉन l. असा तुमचा फॉर्म्युला आहे. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या आपण व्यवस्थित पुट करूयात, आणि मग आपल्याला काय मिळते ते बघूयात. a0 ची व्हॅल्यू काय, इथं बघा 1/2 असं लिहून घेतो मी, 1/2 आणि मग a0 मल्टिप्लाय करूयात. तर a0 ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे, काय मिळाली ती 16/3, बरोबर का. ही मला व्हॅल्यू मिळाली, मी ती इथं लिहिली पण. आता पुढं समेशन ऑफ a0 ची जी व्हॅल्यू, सॉरी इथे मी a0 लिहिलंय का, इथं a नावा, सो सॉरी फॉर दिस.
एनची व्हॅल्यू ही जी कॅल्क्युलेट केली ती जशीच्या तशी इकडे लिहायची, काही टेन्शन घ्यायचं नाही. 4 cos 2n पाय. पण मित्रांनो नोटीस केलं का, cos 2n पायची आन्सर काय असतं, 1 असतं. म्हणजे हेच आपण आन्सर असं लिहू शकतो, 4 इथे आपण डायरेक्टली लिहू शकतो एवढ्या पार्ट 1 म्हणजे 4/n² पाय² असा आन्सर येऊन जाईल. म्हणजे एवढं लिहायचं नाही, हे लक्षात आलं नाही बरं का माझ्या, पण आपण ते करू शकतो असं. सो इथे तुम्ही लिहिणार एनची व्हॅल्यू 4/n² पाय². आता इथे आहे तुमच्याकडे कॉस, एलची व्हॅल्यू किती आली आपल्याला कळालं, एलची व्हॅल्यू 1 आहे. इथे सुद्धा एलची व्हॅल्यू किती आहे, 1. ओके, मग आता तुम्ही काय करणार, कॉस जे आहे डायरेक्ट लिहिणार n/x बरोबर, n/x प्लस इथं bnची व्हॅल्यू जी आहे ती आत्ताच कॅल्क्युलेट केली आपण, ती आलेली आहे 4/n आणि पुढे आहे साइन n/x बरोबर. तर हे अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता आणि हे तुमच्याकडे कॉम्बिनेशन येते. आता त्याच्यात तुम्ही अनेक काही अजून स्टेप्स करू शकता, कॅल्क्युलेशन करू शकता. लक्षात घ्या 4/n जो आहे तो कॉमन घेऊ शकता, ते बाहेरही इकडे देऊ शकता, काही अडचण नाही. इथे सुद्धा तुम्ही अजून ॲडिशनली त्याच्यात कॅल्क्युलेशन करू शकता. 3 × 6 इथे 2 ने इथे डिवाइड करू शकता, 2 ने डिवाइड केलं तर 8 वगैरे येतं. हे सगळं त्याच्यात तुम्ही करण्याच्या गोष्टी, म्हणजे त्याच्यात फारसं अवघड काही नाही. आता तर मित्रांनो आपण आता सेकंड टाईप बघणार आहोत, ज्याच्यामध्ये लिमिट्स म्हणजे तुमचा इंटरव्हल जो आहे तो असतो 0 to 2π. आणि मग आपण अगोदर जे फॉर्म्युले शिकलो होता त्याचमध्ये मॉडिफिकेशन आहे, फार अगदी नवीन आहे असं काही नाही. तर इथे काय आहे हे समजून घ्या. इथे फंक्शन तुम्ही f(x) = a0/2 हे सगळं सेम राहतं. बदल काय होतं लक्षात घ्या, अगोदर जे होतं ते असं होतं बघा, n/x इथे nx ऐवजी, इथे पण nx ऐवजी काय होतं, n/x/l होतं. पण आता इथे तुमच्या लक्षात आलंय इथे 2π आहे आणि हा 2π जो आहे आपण कोणाच्या ऐवजी ठेवतोय, अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये 2l होता, 2l, आणि म्हणून याच्यावर l = काय ठेवणार आहोत आपण, पाय ठेवणार आहोत. आणि मग l = जर पाय ठेवला तर पाय आणि पाय एकमेकांना कट करतात, म्हणजे फायनली nx एवढं राहतं. आणि म्हणून मी इथे nx लिहिलंय, इथे nx लिहिलंय, म्हणून इकडे सुद्धा nx लिहिलंय. एवढंच त्याचं एक्सप्लेनेशन. 2π हे का सांगितलंय, कारण इथे 2π हा त्याचा पिरियड आहे हे मेन्शन करायचं आहे, हे पिरियडिक फंक्शन आहे असं त्याचा मिनिंग झाला. मग a0ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, तर ती कशी कॅल्क्युलेट करणार, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे a0 = 1/π. फॉर्म्युल्यामध्ये मॉडिफिकेशन एलच्या ऐवजी पाय ठेवलेला आहे. सो 1/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 to ठेवणार आहोत 2π f(x) dx. आता ह्या f(x) च्या ऐवजी फंक्शन ठेवायचे खरं तर, विच इज x² dx. हे सॉल्व्ह करूयात. मग हे जर सॉल्व्ह केलं आपण तर आपल्याला मिळणार 1/π, याचं इंटिग्रेशन येतं x³ बरोबर, x² कुठल्या फॉर्म्युल्याने x⁻n असेल तर लिहितो x⁻n + 1/n+1 आणि लिमिट्स पॉईंट आहे 0 to 2π. आता हे एवढं लिहिल्याच्या नंतर आपण याचं डायरेक्ट लिमिट इव्हॅल्युएट करू शकतो 1/π बाय पुटिंग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो पहिल्यांदा x च्या ऐवजी ठेवूया 2π, मग 2π त्याचा³ मायनस आता लोअर लिमिट ठेवूया 0. सो काय मिळणार ते तर 0च होऊन जाईल ऑब्व्हियसली. मग आता इथे बघा हे जर कॅल्क्युलेट केलं तर 1/π आणि इथे 2π³ म्हणजेच काय 2चा क्यूब येतो 8 आणि पायचा³ आता हे जर सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर आपण काय सांगू शकतो, इथे त्याच्यावरून आपल्याला कळालं ही व्हॅल्यू कोणाची आहे, a0ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय पायने, ह्यापैकी एका पायला कट करणार आहे आपण आणि मग आपल्याकडे येईल 8π²/3. तर अशा पद्धतीने तुम्हाला a0 मिळालेला आहे. अशाच फॉर्मॅटमध्ये एक्झामला सिस्टमॅटिक लिहायचे, जास्त अगदी एकत्र असा गोंधळ करायचं नाही, सिस्टमॅटिक आन्सर एक्सपेक्टेड आहे. आता इथे सेकंड स्टेप लिहिणार आहोत आपण. काय फाइंड आउट करायचं आहे, तर आपण फाइंड आउट करणार आहोत पोरांनो an फाइंड आउट करणार आहोत. आता anचा फॉर्म्युला काय आहे हे परत एकदा आठवायला लागेल, त्याच्यासाठी मी फॉर्म्युला लिहून देतो. anचा फॉर्म्युला आहे 1/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2π, कारण तसं आहे तिकडे. फंक्शन घ्यायचं आहे आणि मित्रांनो ह्या फंक्शनला मल्टिप्लाय कशाने करणार आहोत, cos nx ने मल्टिप्लाय करायचे आणि मग याचं इंटिग्रेशन घ्यायचं. आता हे नक्की काय आहे ते आपण व्हॅल्यू पुट करूयात. 1/π इंटिग्रेशन 0 to 2π आणि फंक्शनच्या ऐवजी लिहायचं आहे x² आणि मग पुढे लिहायचं आहे cos nx dx. मग आता इथे ऑब्झर्व करा, हा 2 फंक्शन्स आहेत, हे एक फंक्शन आणि हे एक फंक्शन. हे पहिलं फंक्शन फक्त पॉलिनोमियल दिसते, त्याला u बोलूयात आणि cos nx ला v म्हणायचं आहे. आता हे सॉल्व्ह करायचं आहे तर त्याच्यासाठी वापरायचं आहे बर्नौली रूल. बर्नौली रूल आपल्याला काय सांगतो, बर्नौली रूल आपल्याला असं सांगतो की पहिल्यांदा एक काम करा, काय करा, पहिल्यांदा इथे एक ब्रॅकेट टाका. पहिल्यांदा फंक्शन ते u आहे ॲज इट इज लिहिलं बरं का पहिलं फंक्शन. मग सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन घेतलं तर cos nxचं इंटिग्रेशन जे आहे ते असतं sin nx. पण मित्रांनो इथे फक्त x नाही n आहे, म्हणून त्या n ने आपल्याला डिवाइड करायला लागेल. आता त्याने डिवाइड केलं, मग इथे प्लस साईन होता, आता अल्टरनेट मायनस साईन वापरायचं आहे. मग इथे जे फंक्शन तुम्ही घेतलंय ना x² तर त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. तर x² चा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. परत आपल्याला ह्या ब्रॅकेटमधल्या फंक्शनचं जे आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मग साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस असतं मित्रांनो, म्हणून आपण लिहिलं मायनस cos x. पण इथे ऑलरेडी n होता आणि याचा पण n, म्हणजे असे काय होतील n² होतील. आणि याच्या पुढं थर्ड स्टेपमध्ये तुम्ही याची परत एकदा
डेरिव्हेटिव्ह घेणार आहात, इथे मायनस वापरून झाला, आता प्लस करायचं आहे आणि 2x जी काही डेरिव्हेटिव्ह आहे ती 2 येते फक्त. आता याचं परत इंटिग्रेशन घ्यायचं, पण लक्षात ठेवा काय मायनस साईन ॲज इट इज आणि कॉसचं इंटिग्रेशन साईन येतं. सो साईन एन एक्स आणि डिनॉमिनेटरला एन क्यूब होऊन जाणार आहे. तर इथपर्यंत मला वाटतं सगळ्यांना समजलेलं असेल. आता याच्या पुढे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं ते आपण बघूयात. हे जर पुढे सॉल्व्ह केलं तर आपल्याला आता हे एक ब्रॅकेट कंप्लीट करूयात आणि लिमिट्स पॉईंट ठेवायचे 0 to 2π हे त्याचे लिमिट्स आहेत. मग आता हे सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे तर 1/π तसंच बाहेर राहू देत आणि मग पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करूयात आपण. अप्पर लिमिट आहे 2π. मग याच्यामध्ये बघा मी थोडं ओरली सांगतोय समजून घ्या. याच्यामध्ये साईन एन पाय आहे, सॉरी एन एक्स आहे, एक्सच्या ऐवजी 2π ठेवलं तर आपल्याला माहिती आहे साईनचं काही असू द्या त्याचा आन्सर 0 येऊन जातं. म्हणजे पहिल्या टर्मचं आन्सर 0 आलं. मायनस इथे तुम्ही मात्र नीट ठेवा, इथे 2 इथे बघा मायनस आणि मायनस काय होणार आहे प्लस होणार. इथे 2 आणि एक्सच्या ऐवजी ठेवायचं आहे आपल्याला 2π आणि पुढे कॉस एन 2π बरोबर. आणि मग डिनॉमिनेटरला तुमच्याकडे आहे एन स्क्वेअर. मग इथे शेवटला परत एकदा बघून घ्या साईन आहे म्हणजे त्याच्यात काही ठेवलं तर त्याचा आन्सर आपण 0 लिहित असतो. सो इथे -0 असं येणार आहे. हे काय झालं आहे तुमचं, हे झालं तुमचं अप्पर लिमिट पुट केल्यानंतर मायनस. आता लोअर लिमिट पुट करून बघूयात. लोअर आहे 0, इथे एक्सच्या ऐवजी 0 ठेवला दिस एंटायर टर्म बिकम्स 0. इथे 0 ठेवला दिस टर्म ऑल्सो बिकम्स 0 म्हणजे 0 + 0. आणि इथे तुम्हाला माहिती आहे साईनमध्ये जेव्हा आपण काही 0 वगैरे ठेवतो तर आन्सर आपल्याला त्याचं नेहमी काय येतं 0च येतं. म्हणजे इथे सुद्धा तुमच्याकडे 0 आलेलं आहे. आणि मग फायनली हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो ना तेव्हा तुम्हाला मिळणार आहे 1/π. इथे फक्त काय शिल्लक राहिले 2 2 जा म्हणजेच इथे येणार तुमच्याकडे 4π आणि cos 2nπ किंवा cos n 2π याचा आन्सर आपल्याला माहिती आहे त्याचा आन्सर असतं 1. म्हणजे तुमच्याकडे ॲक्च्युअली फक्त काय येणार आहे 4π/n² असं येणार आहे. आणि हे जेव्हा आपण सॉल्व्ह करू ह्या पायला बघा हा पाय आणि हा पाय एकमेकांना कॅन्सल करतील. फायनल आन्सर जे आहे 4n² राहील. आणि म्हणून तुमचं ॲक्च्युअल एनचं आन्सर जे आहे ते आहे 4/n². मग हे दुसरं तुम्हाला मिळालेलं आहे. पहिल्यांदा इथे वर A0 मिळाला होता, आता AN मिळाला आहे. मित्रांनो इथे फर्स्ट स्टेप झाली आहे, सेकंड स्टेप झाली आहे, आता थर्ड स्टेप करायची आहे S3. आणि S3 मध्ये आपण फाइंड आउट करत असतो ते म्हणजे BN बरोबर. मग आता BNचा फॉर्म्युला काय ते आपण बघूयात. तर BNचा फॉर्म्युला असतो 1/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2π f(x) त्याला मल्टिप्लाय करायचं साईन. साईनमध्ये लिहितो आपण nx dx. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात आपण 1/π 0 to 2π फंक्शन जे आहे ते लिहिले आपण x² आणि साईन nx dx लिहायचं. मग आता तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल इथे आहे याला u बोलूयात आणि एवढं फंक्शन त्याला v म्हणायचं आहे. सो बाय युझिंग बर्नॉली. मग बर्नॉलीनुसार आपल्याला हे सॉल्व्ह करायला लागेल. नीट लिहूयात आपण ठीक आहे. तर 1/π ला बाहेरच ठेवायचं एक मोठा ब्रॅकेट आणि मग याच्या आतमध्ये लिहूयात. पहिल्यांदा पहिलं फंक्शन ॲज इट इज लिहिलं x² ॲज इट इज लिहिलं. मग हे याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. त्याचं इंटिग्रेशन काय येतं साईनचं इंटिग्रेशन येतं -cos nx आणि n आहे म्हणून n ने डिवाइड करायचं. प्लस झाले मायनस घ्यायचे x² ची डेरिव्हेटिव्ह येईल 2x. परत त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे म्हणजे इथे मायनस साईन तर राहणारच पण कॉसचं इंटिग्रेशन येतं साईन म्हणून साईन nx आणि इथे n आहे आणि इथे n लिहावं लागेल पण हा ऑलरेडी एक n आहे म्हणजे n² झालं. शेवटला लास्ट टर्म इथे जी प्लस मायनस इथे फायनली प्लस येणार. याची डेरिव्हेटिव्ह फक्त 2 येते सॉरी ओके याची डेरिव्हेटिव्ह 2 येते ह्या ब्रॅकेटमधल्या फंक्शनची नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि इथे साईन इथे बघा हे इंटरेस्टिंग आहे मायनस आहे पण साईनचं स्वतःचं इंटिग्रेशन मायनस येतं. सो मायनस मायनस प्लस होणार आणि तुमच्याकडे cos nx/n³ असं येऊन जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एवढ्या स्टेप्स आपण करायच्या आहेत. आता याच्यामध्ये लिमिट्स काय आहेत बघा हे थोडं इकडे लिहितो मी. इथे लिमिट्स आहेत 0 to 2π. आता अप्पर लिमिट पुट करूयात पहिल्यांदा मित्रांनो. आपण पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट केलं तर इथे 2π येणार आहे बरोबर ना. सो इथे येणार तुमच्याकडे 2π आणि त्याचा स्क्वेअर. इथे मायनस साईन आहे ते इथे पुढे लिहून ठेवतो मी. पुढे लिहिलं आणि इकडे लिहितो मी cos 2nπ लिहितो. आणि 2π कोणाच्या ऐवजी ठेवला एक्सच्या ऐवजी n ऑलरेडी होता. सो इकडे आहे डिनॉमिनेटरला n. इथे आपल्याला माहिती आहे साईनमध्ये काहीही ठेवा 0 ठेवा किंवा 2π ठेवा याचा आन्सर 0च येऊन जातं. सो ते लिहिणार नाही मी डायरेक्ट ही टर्म लिहितो म्हणजे इथे डायरेक्ट काय येणार इथे मायनस मायनस प्लस होऊन जाईल समजा पण आन्सर 0 येणार. सो +2 आणि इथे येणार cos nx एक्सच्या ऐवजी ठेवायचा आहे 2π म्हणजे 2nπ असं आलं आणि n³. हे झालं सगळं अपर लिमिट पुट केल्यानंतरची कंडिशन. आता आपल्याला लोअर लिमिट पुट करायचं. लोअर लिमिट आहे 0. सो याच्यामुळे काय होणार इथे x आहे त्याच्यामुळे ही एवढी एंटायर टर्म्स काय होणार 0 होणार. इथे पण x आहे इथे 0 ठेवला म्हणजे एंटायर टर्म 0 होणार आणि इथे तुमची एक टर्म राहील फक्त ती काय असणार आहे बघा 2 असेल त्याच्यानंतर इथे असेल cos आणि 0 ठेवायचं म्हणजे cos 0 झालं n³. तर अशा पद्धतीने तुम्ही याचं व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करू शकता. मग आता = 1/π हे नीट कॅल्क्युलेट करायचं. cos 2nπ चा आन्सर 1 येतं मित्रांनो.
इथे मायनस साईन आहे तुमच्याकडे. सो इथे -2चा स्क्वेअर जो आहे तो आहे 4 पाय स्क्वेअर आणि याचा आन्सर तर 1 आलेलंच आहे. म्हणजे इथे खाली फक्त n लिहायचं आहे. इथे बघा प्लस या cos 2n पायचं सुद्धा आन्सर 1 येतं. सो +2/n³ आणि इथे पुढे बघा मी मायनस लिहितो. इथे मायनस लिहिलं, साईन मायनस लागलं 2. cos 0चा आन्सर 1 असतं आपल्याला माहिती आहे. सो 2 आणि इकडे खाली घेतला n³ आणि मग हे इव्हॅल्युएट केलं ना तर आपल्याला मिळतं 1/π. इथे तुम्ही पाहिलं असेल इंटरेस्टिंग फॅक्ट, ही आणि ही टर्म सेम आहे, ती कॅन्सल होणार आहे एकमेकांना. सो तुमच्याकडे येणार आहे 4π. साईन विसरू नका, मायनस साईन आहे, ते मायनस साईन इथे बाहेर लिहितो मी आता. सो 4π² n बरोबर. कॅन्सल होते का ते बघून घेऊ आपण. कॅन्सल होणारच आहे, इथला एक पाय आणि इथला स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. सो फायनली आन्सर जे आहे याच्यावरून आपण असं इम्प्लाय करू शकतो की bn जो आहे तुमचा bn इज इक्वल टू बघा -4π/n असा तुमचा फायनली bn आलेला आहे. आणि मग तुम्ही जर बोर्डवर ऑब्झर्व केलं तर तुमच्याकडे अशा 3 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, a0, an आणि bn. ह्या तीनही व्हॅल्यूज एका फायनल फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्यात आणि मग पुढची स्टेप त्याच्यासाठीच लिहितोय आपण, स्टेप 4, ज्याला आपण म्हणतो फुरियर एक्सपान्शन. मग फुरियर एक्सपान्शनचा फॉर्म्युला आपल्याला आठवत असेल, नसेल आठवत तर मी लिहितो इथे f(x) इज इक्वल टू a0/2 प्लस समेशन ऑफ an cos nx प्लस bn sin nx. फाईन, पुट करूयात सगळ्या व्हॅल्यूज, काय मिळते बघूयात आपण. a0 इथे 1/2 आहे, 1/2 आहे लिहिलं मी. आता a0 काय आहे तर a0 आहे तुमचा 8π² 3 प्लस समेशन an ची व्हॅल्यू आहे 4/n² cos nx प्लस bn ची व्हॅल्यू आहे, इथे प्लस म्हटलं पण bn ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे मी इथे काय लिहिणार -4πn sin nx. आणि मग याच्यामध्ये फार तर फार मॉडिफिकेशन काय होणार, इथे 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे तुमचं फायनली आन्सर जे आहे ते फायनल आन्सर जे आहे ते फक्त इथे एवढा चेंज होईल मित्रांनो. इथे फक्त काय येणार आहे 4 येणार, एवढा चेंज होईल, बाकी काही कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. हा कॉमन वगैरे निघतं समजा, पण तुम्ही काढू शकता, नाही कॉमन काढलं तरी चालेल, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आता आपण थर्ड टाईप बघणार आहोत. थर्ड टाईपचा इंटरव्हल आहे -π to +π. याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला आहे सेम फॉर्म्युला असतो, फक्त इथे काय याला बेस फॉर्म्युला म्हणतो आपण. इथे cos nx आणि sin nx आहे, जिथे जिथे पाय दिसतो आपल्याला इंटरव्हलवर त्या ठिकाणी आपण nx वगैरे घेत असतो आणि त्याच्यामध्ये l रिमूव्ह करत असतो. पण आता हा टाईप थोडासा वेगळा आहे. अगोदरचे 2 टाईप्स पाहिले आपण, तर ते नॉर्मली तुमचे डायरेक्ट एकच सेट होता फॉर्म्युलांचा आणि त्यानुसार कॅल्क्युलेट करायचो. आता इथे मात्र तसं नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक द नेचर ऑफ फंक्शन. सो युअर सेट ऑफ फॉर्म्युला जे आहेत ते कशावर डिपेंड आहेत, नेचर ऑफ फंक्शन. फंक्शन चेक करायचं आहे, इवन असेल तर हा सेट वापरायचा आहे, ऑड असेल तर हा सेट, आणि इवन किंवा ऑड दोन्हीपैकी नसेल तर मग हे वापरायचं आहे. आता हे काय आहे पाठीमागच्या प्रिव्हियस लेक्चरला व्यवस्थित सांगितलं, इथं जाऊन बघा तुम्ही ते लेक्चर. इवन असेल तर मी नेहमी म्हणतो आम जिंदगी म्हणजे an कॅल्क्युलेट करा, मग सॉरी a0 कॅल्क्युलेट करा, मग an कॅल्क्युलेट करा आणि मग रिलॅक्सेशन म्हणून bn 0 होऊन जातो. पण ऑड म्हणजे मेंट ऑफ जिंदगी, जिकडे a0 0 असतो, an पण 0 असतो आणि bn फक्त कॅल्क्युलेट करायचा असतो. सो अशा पद्धतीने ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. सो ह्या अशा प्रकारचा जेव्हा आपल्याला इंटरव्हल येईल तर डोंट फॉरगेट टू चेक द नेचर ऑफ फंक्शन फर्स्ट. तर तुम्ही पहिल्यांदा नेचर चेक करा आणि मग ठरवा की कुठला सेट वापरायचा आहे. फार अवघड नाही आहे, काही स्टेप्स स्किप होतात, त्याच्यामुळे आपल्याला चांगले. जर कदाचित ऑड टाईपचं जर फंक्शन आलं देन इट विल बी व्हेरी व्हेरी इझी फॉर यू, राईट. सो आता याच्यावर बेस्ट एक क्वेश्चन करूयात आपण. जो क्वेश्चन काय आहे, ऑप्टिमम फुरियर सिरीज एक्सपान्शन फॉर फंक्शन. आता इथे मुद्दामून ह्या टाईपचं फंक्शन घेतलंय मी, कारण आपल्याला ह्या टाईपचं सुद्धा फंक्शन येतं. घाबरू नका, इथे आपल्याला जरी असं याला आपण स्टेप फंक्शन म्हणतो, जरी असं दिलेलं असलं म्हणजे काय, हे फंक्शन ही व्हॅल्यू कधी येईल ते फंक्शनची, जेव्हा तुमचं जे काय व्हेरिएबल आहे तो कुठल्या 2 व्हॅल्यूच्या मध्ये असेल तर -π to 0 मध्ये. म्हणजे हे थोडं आपण असं लिहायचं झालं तर असं सांगू शकतो, इकडे -π 0 आणि इकडे π. जर तुमच्या एक्सची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो ती जर एवढ्या इंटरव्हलवर एक्सची व्हॅल्यू असेल तर तुम्हाला हे पहिलं फंक्शनची व्हॅल्यू मिळेल, ही फर्स्ट व्हॅल्यू मिळेल π + x. जर तुमचं इनपुट जे आहे ते जर ह्या एवढ्या इंटरव्हलवरचं असेल तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल अकॉर्डिंगली. याला स्टेप फंक्शन म्हणत असतो. आणि आपल्यासाठी महत्त्वाचं काय की आपल्याला सांगितले ते f(x + 2π) इज इक्वल टू f(x) म्हणजे पिरियड इज 2π. आता याच्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा ते पहिल्यांदा चेक करूयात आपण. नॉर्मल जर तुम्हाला फंक्शन दिलं असतं x² दिला असतं तर त्याला इवन म्हटलं असतं, x³ दिला असतं तर त्याला ऑड म्हटलं असतं, पण इथं थोडंसं वेगळं चेक करावं लागेल. सो पहिली स्टेप जी आहे इथे थोडंसं वेगळं करावं लागतं. फर्स्ट स्टेप जी आहे आपल्याला नेचर चेक करायचं आहे. कोणाचं नेचर चेक करायचं आहे, कोणाचं नेचर, आपल्या मित्रमैत्रिणींचं नेचर अजिबात नाही, फंक्शनचं नेचर. फंक्शन कसं आहे ते आपल्याला ठरवलं आहे, नेचर ऑफ फंक्शन. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा फंक्शन जे दिले ते आपण असं लिहिलं समजा, ओके. मी थोडं शॉर्टकट घेतो. हे फंक्शन लिहिलंय त्याला 1 म्हणतो मी, आणि मी काय करतोय पुट x इज इक्वल टू -x. ह्या फंक्शनमध्ये जिथं जिथं आपल्याला x दिसतो त्या ठिकाणी -x ठेवायचं आहे. मग काय मिळेल आपल्याला बघा,
लक्षात ठेवा, इथं तुम्ही हे परत एकदा लिहिणं एक्सपेक्टेड होतं, मी स्किप करतोय. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आता एक्स सांगितला का नाही, तर त्या फंक्शनच्या ऐवजी काय पुट करायला, एक्सच्या ऐवजी काय करायला सांगितलं, मायनस एक्स, म्हणून एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू पाय, आणि इथे प्लसच्या, आता इथे एक्सच्या ऐवजी मायनस एक्स ठेवायचं म्हणजे मायनस एक्स. पण जर इथे चेंज केला तर इंटरव्हलवर सुद्धा चेंज करायचं आहे. मायनस पाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय लिहिणार आहात, मायनस एक्स लिहिणार आहात, म्हणजे ते एक्सच्या ऐवजी मायनस एक्स ठेवलं, आणि इकडे येणार आहे पाय, एक्सच्या ऐवजी मायनस एक्स ठेवलं तर हा मायनस आणि हा मायनस मिळून काय होणार आहे, प्लस एक्स होणार. इफ 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू, एक्सच्या ऐवजी ठेवायचे मायनस एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर फक्त एक सिंपल काम करायचं आहे. आपण एक सिंपल काम करूयात, याला थोडंसं रिव्हर्स करूयात. म्हणजे कसं रिव्हर्स करता येईल, हे इंटरवल जे आहेत ना, ह्या इंटरवलला -1ने मल्टिप्लाय करायचं. इंटरवलला फक्त, याला नाही, इंटरवलला -1ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग जर तुम्ही इंटरवलला -1ने मल्टिप्लाय केलं तर फक्त ह्या इंटरवलबद्दलच बोलतो. जर -1ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला माहिती इनइक्वालिटीज रिव्हर्स होतात, म्हणजे 0 येणार, त्याच्यानंतर इज ग्रेटर दॅन, आणि इथे काय होणार, -1ने मल्टिप्लाय केल्यामुळे एक्स, आणि इथे येणार आहे तुमचा काय येणार, साइन चेंज होणार ग्रेटर दॅन, आणि इथे पायच्या ऐवजी येणार -1ने मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस पाय. मग हे जर उलटं करून लिहिलं तर काय येणार आहे बघा, मायनस पाय सगळ्यात अगोदर, बरोबर, असं, मग एक्स आणि मग 0 असं. तर हेच आपण उलटं करून लिहिलं तर आपल्याला मिळेल. मी आता इथे हा पाय प्लस एक्स वर लिहिलाय, आणि हे लिहितो कसं लिहिणार, हे पहिल्यांदा मायनस पाय सगळ्यात छोटा आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ओके, हे कळालं तुम्हाला. म्हणजे काय ऑब्झर्व करा, पाय प्लस एक्स कधी असतो, जेव्हा मायनस पाय आणि 0च्या मध्ये एक्स असतो, ते तर मिळाले आपल्याला, बरोबर. म्हणजेच मायनस पाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. कळालं सगळ्यांना. इथं हे जे आहे वरले, आता हे खाली लिहायचं आहे पाय मायनस एक्स, आणि याला इंटरवलला सुद्धा मायनसने मल्टिप्लाय करून घ्यायचे. मग त्याच्यामुळे आपल्याला मिळणार काय, लक्षात घ्या काय मिळणार, इथे मिळणार पाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हेच बघा, हे आणि हे सेमच आहे. म्हणजेच मग तुम्ही लिहिणार 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. हे कशावरनं आलंय आपल्याला, आपण इथे काय केलंय, मल्टिप्लाय बाय -1 टू इंटरवल्सला -1ने मल्टिप्लाय केलं हे. मग आता हे जे तुमचं फंक्शन आहे -x, हे एफ ऑफ -x, आणि हे दिलेलं फंक्शन काय दिसतंय तुम्हाला, सेम दिसतंय. याचाच अर्थ असा झाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ -x. आणि मग आपल्याला कळलं, अरे हां, फंक्शन जे आहे आपलं ते काय झालेलं आहे, इवन आहे, राईट. म्हणून याच्यावरनं कंक्लुजन करणार आपण, हे दिलेलं फंक्शन जे आहे एफ ऑफ एक्स इज इवन. मग जर फंक्शन इवन असेल मित्रांनो, तर आपल्याला कुठला सेट फॉलो करायचा, हा पहिला इवन म्हणजे आम जिंदगी, जिथं A0 आणि AN कॅल्क्युलेट करायला लागतो, एक्सक्यूज म्हणून BN 0 असतो. मग आता इथे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, आता पुढची स्टेप करूया, स्टेप 2. त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड A0. मग A0चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, A0 इज इक्वल टू, कुठला फॉर्म्युला, इथे जे फॉर्म्युला लिहिले ते यूज करायचे, 2/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय फंक्शन dx विच इज इक्वल टू, बघा मग काय लिहिणार आपण, 2/π 0 टू पाय, आणि फंक्शन जे आहे ते फंक्शन कसं घ्यायचं आहे, हे इथं इंटरेस्टिंग पार्ट आहे, हे इथं समजणं गरजेचं आहे आपल्याला. ओके, आता तर इथे लक्षात घ्या, फंक्शन म्हणजे नक्की काय घ्यायचं आहे, एफ ऑफ एक्स कुठला घ्यायचा आहे, हा घ्यायचा आहे की हा, हे कोणावर डिपेंड आहे, लिमिट्सवर डिपेंड आहे. लिमिट्स काय घेतोय, 0 टू पाय, म्हणजे आपण कुठले घेणार, 0 टू पाय कुठं आहे इथे, म्हणजे आपण घेणार आहोत हे फंक्शन, म्हणजेच काय, पाय -x घ्यायचे. समजलं असेलच सगळ्यांना, कारण हे कोणावर डिपेंड आहे की एक्सची व्हॅल्यू काय. सो इथे 0 टू पाय आहे, आणि म्हणून तुमच्याकडे स्पेसिफिक रेंज आहे, आणि त्याच्याच रिलेटेड फंक्शन घ्यायचं आहे. समजा आपण अजून करूयात, इथं 0च्या ऐवजी, समजा तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये 0च्या ऐवजी समजा असं असतं, पाय म्हणजे -π टू पॉझिटिव्ह पाय असं फंक्शन असतं. तर तुम्ही काय केलं असतं, तुम्ही हे स्प्लिट करण्यासाठी तुम्ही असं लिहिलं असतं बघा, -π टू 0 असं लिहिलं असतं, एफ ऑफ एक्स प्लस, आणि मग परत 0 पासून सुरू केलं असतं, 0 टू कुठे केलं असतात, पाय, आणि तेच फंक्शन. मग तुम्ही काय केलं असतं, इथे -π टू 0 ह्या सेगमेंटसाठी कुठलं फंक्शन डिफाईन केलंय, तर -π टू 0 ह्या सेगमेंटसाठी पाय प्लस एक्स हे फंक्शन डिफाईन केलंय. मग मी थोडं ॲडजस्ट करून लिहिलं, लक्षात येते ना, dx वगैरे लिहिलेलं नाही, थोडं समजून घ्या. असं ते करायचं, हे लॉजिक मला ते समजलं असेल तुम्हाला. -π टू 0 म्हणून इथे पाय प्लस एक्स हे लिहिलं असतं इथे, आणि इथे 0 टू पाय होतं, म्हणून 0 टू पायवर हे फंक्शन डिफाईन, म्हणून पाय -x लिहिलं असतं याप्रमाणे. ठीक, आता हे व्यवस्थित कॅल्क्युलेट करूयात आपण, आपल्याला मिळेल 2/π, आणि याचं इंटिग्रेशन काय ते बघूयात. पाय हा कॉन्स्टंट आहे, सो त्याचं इंटिग्रेशन πx येईल, -x² येईल, आपल्याला माहिती आहे x⁴ च्या फॉर्म्युल्यानुसार, आणि लिमिट्स आहेत 0 टू पाय. मग आता हे सॉल्व्ह करायचं आहे, याचं आपण अप्पर लिमिट टाकूयात पहिल्यांदा, दिस इज इक्वल टू 2/π. मग पहिल्यांदा जर अप्पर लिमिट टाकलं आपण तर काय ते बघूयात. पहिल्यांदा अप्पर लिमिट आहे पाय,
सो इथे पाय बघून घ्या, पाय इंटू पाय म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, पाय स्क्वेअर. थोडं समजून घ्या, पाय स्क्वेअर मायनस एक्सच्या ऐवजी पण काय ठेवायचं आहे, पाय, त्याचा पण स्क्वेअर अपॉन 2. हा झाला तुमचा असा ब्रॅकेट आहे ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा अपर लिमिट पुट केलं, मायनस लोअर लिमिटचं तर कळतं, 0 आहे म्हणजे इथं पण 0 आणि इथं पण 0 होणार. सो हे 0 आलं. मग फायनल तर आता इथे 2 पाय, 2 अपॉन पाय, आणि हे ब्रॅकेटमध्ये पाहिलं तर 2 इंटू पाय स्क्वेअर, 2 इंटू पाय स्क्वेअर मायनस पाय स्क्वेअर, म्हणजे काय होणार, फक्त सिंगल पाय स्क्वेअर अपॉन 2 येईल. हे कळाले, क्रॉस मल्टिप्लाय केलं, नंतर सबट्रॅक्शन केली. आता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्या लक्षात आलं 2 ला 2 कट झाला आणि ह्या पायला हा स्क्वेअर कट होईल, म्हणजे याचा अर्थ फायनल आन्सर पाय आलेला आहे. सो दॅट इम्प्लाइज ए नॉट इज इक्वल टू पाय ओनली. सो ए नॉटची व्हॅल्यू फक्त पाय आलेली आहे. इट इज स्टेप नंबर 3. टू फाइंड an, then formula for an is equal to 2 upon pi इंटीग्रेशन फ्रॉम 0 टू पाई, और यहाँ पे लिखेंगे हम एफ ऑफ एक्स. ए एन कोणाला मल्टिप्लिकेशनमध्ये असतं, कॉस एक्सला, म्हणून मी इथे लिहितो कॉस एन एक्स डी एक्स. मग आता नीट व्हॅल्यू पुट करूयात आपण. 2 अपॉन पाय 0 टू पाय, 0 टू पाय ह्या तुमच्या इंटरवलवर ही फंक्शनची व्हॅल्यू आहे, म्हणून मी ती लिहितो पाय मायनस एक्स, आणि नंतर मी लिहितो कॉस एन एक्स डी एक्स. मग आपल्याला माहिती आहे ह्या फंक्शनला आपण यू म्हणतो, याला फी म्हणतो. इथे पॉलिनॉमियल आहे 100%. चलो कॅल्क्युलेट करते बाय युझिंग बर्नॉलीज रूल. सो 2 अपॉन पाय, एक ब्रॅकेट टाकूयात, आणि मग इथे लिहायचे बघा, पहिल्यांदा फंक्शन ॲज इट इज लिहिलं पाय मायनस एक्स ॲज इट इज लिहिलं. मग याचं इंटिग्रेशन घ्यायचं, तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, साइन एन एक्स येतं आणि एनने डिवाइड करायचं, कारण इथे एन म्हणून एनने डिवाइड. प्लस झालं आहे आता मायनस, मग इथे याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा, पाय तर कॉन्स्टंट आहे त्याची 0 येतं, मग मायनस एक्स आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह -1 येईल, आणि मग साइन एन एक्स जे आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, विच इज मायनस कॉस एन एक्स अपॉन एन स्क्वेअर. आता याच्या पलीकडे कुठलंही आपल्याला टर्म्स ॲड करायची गरज नाही, कारण -1ची डेरिव्हेटिव्ह इट बिकम्स 0, म्हणून नेक्स्ट सगळ्यात ज्या टर्म्स आहेत त्या व्हॅनिश होऊन जातील. आता हे आपण थोडं सॉल्व्ह करूयात. लिमिट्स पॉइंट्स काय आहेत, 0 टू पाय. चलो अभी इसको कैलकुलेट करते हैं हम लोग. पहिल्यांदा ठेवूयात अप्पर लिमिटच्या व्हॅल्यू. पहिल्यांदा पाय मायनस एक्स, इथे पाय हा उचलला, इथे जर ठेवला तर पाय मायनस पाय काय होणार आहे, 0, म्हणजे एवढी पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. इथे बघा मायनस मायनस प्लस आणि परत मायनस, म्हणजे मायनस होणार आहे, आणि इथे येणार आहे कॉस एन, आणि एक्सच्या ऐवजी ठेवायचं आहे पाय, आणि डिनॉमिनेटरला आहे एन स्क्वेअर. ओके, हे झालं तुमचं व्हॅल्यू जेव्हा तुम्ही अपर लिमिट पुट करता. आता आपल्याला लोअर लिमिट पुट करायचं आहे. लोअर लिमिट म्हणजे काय, 0, तर 0 ठेवूया सगळीकडे आपण. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती इथे जरी 0 ठेवला तर साइन, इथे जर ठेवला तर साइन 0 बिकम्स 0, म्हणजे एवढी पूर्ण टर्म 0 होणार. आता इथे बघा, इथे मायनस मायनस प्लस परत मायनस म्हणजे मायनस, आणि इथे येणार कॉस 0 अपॉन एन स्क्वेअर. ओके, आता हे सॉल्व्ह करूयात आपण. 2 अपॉन पाय, मग इथे तुमच्याकडे काय येते बघा, मायनस कॉस एन पाय. तुम्ही म्हणाल सर हे सॉल्व्ह का केलं नाही, माहिती आहे आपल्याला कॉस 2n पायची व्हॅल्यू 1 येते, पण कॉस एन पायची व्हॅल्यू एकदा -1 येते, एकदा +1 येते, डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ एन. आपल्याला माहित नाही एन काय, म्हणून आपण कॉस एन पाय ॲज इट इज ठेवणार. इथे बघा मायनस आहे, काय होणार एकमेकांना प्लस. सो कॉस 0ची व्हॅल्यू 1 येते, सो 1 अपॉन एन स्क्वेअर. आणि मग हे सॉल्व्ह केलं की याच्यातनं इथे एन स्क्वेअर कॉमन घेता येईल आपल्याला. सो 2 अपॉन पाय एन स्क्वेअर, आणि मग ब्रॅकेटमध्ये काय राहते बघा, इथे पॉझिटिव्ह 1 आहे, 1 लिहिलं, आणि हा मायनस कॉस एन पाय. सो हे तुमचं आन्सर आलेलं आहे. हे थोडं असं लिहितो मी, हे आहे तुमचं आन्सर. सो हे आहे आन्सर. कशाचं आन्सर आहे हे आहे ए एनचं आन्सर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 3 आन्सर्स मिळालेत. आता फायनली आपल्याला फॉर्म्युला लिहायचा, मेन फॉर्म्युला. सो नेक्स्ट स्टेप इज स्टेप नंबर 4, टू फाइंड एन. आता फायनली काय लिहायचं आहे, फुरियर एक्सपान्शन. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0/2 प्लस समेशन
चलो इसमें वैल्यू पुट करते हैं. व्हाट इज द वैल्यू ऑफ ए नॉट. अभी ए नॉट की वैल्यू मिली है हमें पाई, वहाँ पे पाई कैलकुलेट किया हुआ है. सो पाई बाय 2 प्लस समेशन फ्रॉम n1 टू इन्फिनिटी. अभी इसके बाद एन का व्हॅल्यू. हां, आणि एक अजून गोष्ट राहिली आहे आपल्याकडे. इथे स्टेप नंबर 3 शोधली आहे. स्टेप नंबर 4 काय येणार आहे हे आपल्याला कळालं आहे. ही स्टेप नंबर 5 आहे, पण स्टेप नंबर 4 माहिती आहे आपल्याला. स्टेप नंबर 4 इज bn. सो bn इज इक्वल टू 0. लक्षात ठेवा bn 0 का आहे, कारण की जेव्हा फंक्शन इवन असतं तेव्हा तुम्हाला सांगितलं मी आम जिंदगी ॲटलिस्ट bn तरी 0 असायला हवा. आपण ए नॉट आणि एन कॅल्क्युलेट करत असतो. सो आता तुम्हाला ए नॉट ठेवलाय, एनची व्हॅल्यू जी आहे ती इथे कॅल्क्युलेट केलेली आहे, ती आपण लिहूयात. 2/n स्क्वेअर पाय म्हणजेच पाय n स्क्वेअर, ब्रॅकेटमध्ये आहे 1 मायनस कॉस n पाय. आणि मग बाकीच्या टर्म्स ज्या आहेत हे काय, इथे याला मल्टिप्लाय कॉस nx. आणि बाकी bnची व्हॅल्यू काय आहे, तर bnची व्हॅल्यू 0 आहे, म्हणून बाकीच्या टर्म्स लिहायच्या नाहीत. सो तुम्हाला हे फायनल आन्सर मिळालेलं आहे. दिस इज युअर फायनल आन्सर.